हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला आज बघूया आपण व्होकॅब्युलरीचे वर्ड्स. 10 वर्ड्स दिलेले आहे आपल्याला, त्याचे मीनिंग्स बघूया आपण. इंग्लिशमध्ये सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि मराठीमध्ये मीनिंग्स बघूया. ओके, आणि जे पण यूज दिलेलं आहे सेंटेन्समध्ये त्याचं सुद्धा मराठीमध्ये मीनिंग बघूया आणि कसं त्या वर्डला सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेलं आहे ते बघूया. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे प्रोट्रॅक्टेड. प्रोट्रॅक्टेडचं मीनिंग काय आहे तर लास्टिंग फॉर अ लॉंग टाइम ऑर लॉंगर दॅन एक्सपेक्टेड ऑर युज्युअल. म्हणजेच काय होतं तर प्रदीर्घ म्हणजेच खूप लांब काळ चाललेलं जे असते त्याला म्हटलं जातं प्रोट्रॅक्टेड. खूप लांबलेलं किंवा खूप काळ चाललेलं जे आहे, प्रदीर्घ काळ चाललेलं आहे त्याला म्हटलं जातं प्रोट्रॅक्टेड. ओके, सो मराठीमध्ये काय होतं प्रोट्रॅक्टेड म्हणजे प्रदीर्घ, खूप लांबलेलं, खूप लांबलेला किंवा लांब काळ चाललेला. ओके, सिनोनिम्स काय आहेत प्रोलॉंग, एक्सटेंडेड, स्ट्रेच्ड आउट. आणि अँटोनिम्स आहेत ब्रीफ, शॉर्ट आणि फ्लिटिंग. परत एकदा बघूया आपण. प्रोट्रॅक्टेड म्हणजे काय होतं तर लास्टिंग फॉर अ लॉंग टाइम ऑर लॉंगर दॅन एक्सपेक्टेड ऑर युज्युअल, म्हणजेच होतं प्रदीर्घ, खूप लांबलेला आणि लांब काळ चाललेला. सो याचे सिनोनिम्स काय आहेत प्रोलॉंग, एक्सटेंडेड आणि स्ट्रेच्ड आउट. आणि अँटोनिम्स आहेत ब्रीफ, शॉर्ट आणि फ्लिटिंग. आता सेंटेन्स मध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे ते बघूया आपण. ओके, सो यूज कसं केलेलं आहे द निगोशिएशन टर्न्ड इनटू अ प्रोट्रॅक्टेड प्रोसेस. म्हणजेच काय होतं याचं मीनिंग काय आहे वाटाघाटी एक प्रदीर्घ प्रक्रिया, वाटाघाटी एक प्रदीर्घ प्रक्रियेत बदलल्या. ओके, सो द निगोशिएशन टर्न्ड इनटू अ प्रोट्रॅक्टेड प्रोसेस म्हणजे काय होतं वाटाघाटी एक प्रदीर्घ प्रक्रियेत बदलल्या. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे अँबिग्युअस. सो अँबिग्युअसचं मीनिंग काय आहे हॅव्हिंग मोर दॅन वन पॉसिबल मीनिंग आणि अनक्लिअर. म्हणजे जे काय आहे अनक्लिअर आहे म्हणजे अस्पष्ट आहे, आणि हॅव्हिंग मोर दॅन वन पॉसिबल मीनिंग म्हणजे ज्याचे एकापेक्षा जास्त अर्थ आहे, जे अनेकार्थी आहे त्याला काय म्हटलं जातं अँबिग्युअस असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये अँबिग्युअस म्हणजे काय होतं एकतर होतं संदिग्ध, अस्पष्ट आणि अनेकार्थी. ओके, सो अँबिग्युअसचं मीनिंग काय आहे हॅव्हिंग मोर दॅन वन पॉसिबल मीनिंग, अनक्लिअर म्हणजे जे अस्पष्ट आहे, आणि अनेकार्थी आहे किंवा संदिग्ध आहे त्याला म्हटलं जातं अँबिग्युअस. सिनोनिम्स आहेत वॅग, अनक्लिअर आणि इक्विव्होकल. आणि अँटोनिम्स आहेत क्लिअर, डेफिनाइट आणि एक्सप्लिसिट. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे अँबिग्युअसला द लॉ कंटेन्स अँबिग्युअस प्रोव्हिजन्स. सो मराठीमध्ये मीनिंग काय होतं याचं कायद्यात अस्पष्ट तरतूद आहेत. काय आहे सेंटेन्स द लॉ कंटेन्स अँबिग्युअस प्रोव्हिजन म्हणजेच कायद्यात अस्पष्ट तरतूद आहेत. ओके, नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे रेझिलियंट, RESILIENT. रेझिलियंटचं मीनिंग आहे एबल टू रिकवर क्विकली फ्रॉम डिफिकल्टीज. म्हणजे जो काय आहे डिफिकल्टीज मधून लवकर रिकवर होतो, तर जो पटकन सावरतो त्याला काय म्हटलं जातं त्याला म्हटलं जातं रेझिलियंट. ओके, जो पटकन सावरतो, जो लवचिक आहे त्याला म्हटलं जातं रेझिलियंट. मराठीमध्ये काय होतं मग रेझिलियंट म्हणजे लवचिक किंवा संवेदनाक्षम आणि पटकन सावरणारा. सो रेझिलियंटचं मीनिंग आहे एबल टू रिकवर क्विकली फ्रॉम डिफिकल्टीज. म्हणजेच होतं लवचिक, संवेदनाक्षम आणि पटकन सावरणारा. सो याचे सिनोनिम्स आहेत टफ, अडॅप्टेबल आणि इलास्टिक. आणि अँटोनिम्स आहेत फ्रेजाईल, वीक आणि वल्नरेबल. परत एकदा बघूया. सिनोनिम्स आहेत रेझिलियंटचे टफ, अडॅप्टेबल आणि इलास्टिक. आणि अँटोनिम्स आहेत फ्रेजाईल, वीक आणि वल्नरेबल. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे द इकॉनॉमी प्रोव्हाइडेड रेझिलियंट डिस्पाइट ग्लोबल चॅलेंजेस. म्हणजेच काय होतं तर जागतिक आव्हानांना न जुमानता अर्थव्यवस्था लवचिक ठरली. काय आहे द इकॉनॉमी प्रूव्ड रेझिलियंट डिस्पाइट ग्लोबल चॅलेंजेस म्हणजेच जागतिक आव्हानांना
न जुमानता अर्थव्यवस्था लवचिक ठरली, असा सेंटेन्सचा अर्थ होतो. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे स्क्रुटिनी. स्क्रुटिनीचं मिनिंग आहे केअरफुल अँड डिटेल एक्झामिनेशन. केअरफुल आणि डिटेल एक्झामिनेशन म्हणजे काय होते, तर तपासणी करणे किंवा छाननी करणे आणि परिनिरीक्षण करणे, त्याला म्हटलं जातं स्क्रुटिनी. ओके, सो स्क्रुटिनी म्हणजे काय होतं, मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो छाननी किंवा तपासणी. जसं आपण आपल्याला काही डॉक्युमेंट्स काढायचे आहे, तर आपण ते डॉक्युमेंट्स आपण काढण्यासाठी टाकतो, त्याची काय होते, छाननी होते. म्हणजे आपण इथलेच आहोत का, आपलं सरनेम हेच आहे का, आपल्या नावामध्ये काही बदल आहेत का, तर हे काय असते, स्क्रुटिनी असते. म्हणजेच काय असते, तर तपासणी असते, त्याला म्हटलं जातं स्क्रुटिनी. सो मराठीमध्ये काय होतं, स्क्रुटिनी म्हणजे छाननी, तपासणी आणि परिनिरीक्षण. सो स्क्रुटिनीचं मिनिंग आहे केअरफुल अँड डिटेल एक्झामिनेशन, म्हणजेच छाननी, तपासणी आणि परिनिरीक्षण. सिनोनिम्स आहेत इन्स्पेक्शन, एक्झामिनेशन आणि इन्व्हेस्टिगेशन. आणि अँटोनिम्स आहेत निग्लेक्ट आणि ओव्हरसाइट. सिनोनिम्स काय आहेत स्क्रुटिनीचे, इन्स्पेक्शन, एक्झामिनेशन आणि इन्व्हेस्टिगेशन. आणि अँटोनिम्स आहेत निग्लेक्ट आणि ओव्हरसाइट. यूज कसं केलेला आहे सेंटेन्समध्ये, द प्रपोजल केम अंडर पब्लिक स्क्रुटिनी. म्हणजेच काय, तर प्रस्ताव सार्वजनिक छाननी खाली आला. द प्रपोजल केम अंडर पब्लिक स्क्रुटिनी म्हणजे काय होतं, प्रस्ताव सार्वजनिक छाननी खाली आला. नेक्स्ट वर्ड आहे डेटिरिओरेट. DETERIORATE. डेटिरिओरेटचं मीनिंग आहे टू बिकम वर्स इन क्वालिटी ऑर कंडिशन. म्हणजेच काय होतं, तर बिघडणे किंवा बिघडवणे किंवा कमी होणे, ओके, खराब होणे, चिघळणे, त्याला काय म्हटलं जातं, डेटिरिओरेट असं म्हटलं जातं. डेटिरिओरेटचं मीनिंग काय आहे, टू बिकम वर्स इन क्वालिटी ऑर कंडिशन. म्हणजेच काय होणे, खराब होणे किंवा बिघडणे, चिघळणे, त्याला म्हटलं जातं डेटिरिओरेट. मराठीमध्ये याचं मीनिंग काय होतं, बिघडणे, बिघडवणे, खालावणे, चिघळणे, खराब होणे आणि अधिक वाईट होणे. ओके, सो डेटिरिओरेटचं मीनिंग आहे टू बिकम वर्स इन क्वालिटी ऑर कंडिशन. मराठीमध्ये त्याचं मीनिंग होतं बिघडणे, बिघडवणे, खालावणे, चिघळणे, खराब होणे आणि अधिक वाईट होणे. सिनोनिम्स आहेत डिक्लाइन, वर्सन आणि डिग्रेड. आणि अँटोनिम्स आहेत इम्प्रूव्ह, एनहान्स आणि अपग्रेड. ओके, सिनोनिम्स काय आहेत डेटिरिओरेटचे, डिक्लाइन, वर्सन आणि डिग्रेड. आणि अँटोनिम्स आहेत इम्प्रूव्ह, एनहान्स आणि अपग्रेड. सेंटेन्स मध्ये बघूया आता, रिलेशन्स बिटवीन द टू कंट्रीज बिगिन टू डेटिरिओरेट. सो सेंटेन्सचं मीनिंग काय होतं, दोन्ही देशांमधील संबंध बिघडू लागले. The relations between the two countries began to deteriorate म्हणजे दोन्ही देशांमधील संबंध बिघडू लागले. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे इम्प्लिसिट. IMPLICIT, इम्प्लिसिट. इम्प्लिसिटचं मीनिंग आहे सजेस्टेड बट नॉट डायरेक्टली स्टेटेड. म्हणजेच काय आहे, तर सूचित केलेलं आहे परंतु व्यक्त नाही आहे, त्याला म्हटलं जातं इम्प्लिसिट. किंवा बिनतक्रार आहे, त्याला सुद्धा म्हटलं जातं इम्प्लिसिट. सो मराठीमध्ये इम्प्लिसिट म्हणजे काय होतं, पूर्ण किंवा बिन तक्रार, निर्विवाद, अप्रत्यक्ष किंवा सूचित केलेले परंतु व्यक्त नसलेले. सो इम्प्लिसिट म्हणजे काय होतं, सजेस्टेड बट नॉट डायरेक्टली स्टेटेड. म्हणजेच काय होतं, तर पूर्ण, बिनतक्रार, निर्विवाद, अप्रत्यक्ष, सूचित केलेले परंतु व्यक्त नसलेले. सिनोनिम्स आहेत इम्प्लाइड, इनडायरेक्ट आणि इनहेरंट. आणि अँटोनिम्स आहेत एक्सप्लिसिट, डायरेक्ट आणि स्टेटेड. परत एकदा बघूया आपण. सिनोनिम्स आहेत इम्प्लिसिटचे इम्प्लाइड, इनडायरेक्ट आणि इनहेरंट. आणि अँटोनिम्स आहेत एक्सप्लिसिट, डायरेक्ट आणि स्टेटेड. यूज बघूया आता. यूज कसं केलेलं आहे सेंटेन्स मध्ये, देअर वॉज अन इम्प्लिसिट अग्रीमेंट बिटवीन द पार्टीज.
सो सेंटेन्सचं मिनिंग आहे पक्षांमध्ये एक अप्रत्यक्ष करार होता. देअर वॉज अन इम्प्लिसिट ॲग्रीमेंट बिटवीन द पार्टीज. याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये या सेंटेन्सचा? पक्षांमध्ये एक अप्रत्यक्ष करार होता. नेक्स्ट वर्ड आहे मिटिगेट. मिटिगेटचं मिनिंग आहे टू मेक समथिंग लेस सिव्हिअर ऑर हार्मफुल. म्हणजेच काय करणे? सौम्य करणे किंवा कमी करणे, त्याला म्हटलं जातं मिटिगेट. ओके, किंवा हलके करणे, त्याला सुद्धा म्हटलं जातं मिटिगेट. सो मराठीमध्ये काय आहे याचं मिनिंग? सौम्य करणे, हलके करणे किंवा कमी करणे. आणि इंग्लिशमध्ये काय होतं? टू मेक समथिंग लेस सिव्हिअर ऑर हार्मफुल. मराठीमध्ये बघूया. मराठीमध्ये होतं सौम्य करणे, कमी करणे, उतार पाडणे आणि हलके करणे. सिनोनिम्स आहेत मिटिगेटचे रिड्यूस, एलिव्हिएट आणि लेसन. आणि अँटोनिम्स आहेत ॲग्रावेट, इंटेन्सिफाय आणि वर्सन. सिनोनिम्स आहेत मिटिगेटचे रिड्यूस, एलिव्हिएट आणि लेसन. आणि अँटोनिम्स आहेत ॲग्रावेट, इंटेन्सिफाय आणि वर्सन. सेंटेन्समध्ये यूज बघूया आता. मेजर्स वेअर टेकन टू मिटिगेट क्लायमेट रिस्क. सो सेंटेन्सचा अर्थ होतो हवामान धोके कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या गेल्या. ओके, काय आहे? मेजर्स वेअर टेकन टू मिटिगेट क्लायमेट रिस्क म्हणजे हवामानाचे धोके कमी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या गेल्या. नेक्स्ट वर्ड आहे प्रीव्हॅलंट. प्रीव्हॅलंटचं मिनिंग आहे वाईड स्प्रेड ऑर कॉमनली ऑकरिंग. म्हणजे जे काय आहे मोठ्या प्रमाणात आढळल्या जातं, त्याला म्हटलं जातं प्रीव्हॅलंट. किंवा जे प्रचलित आहे. प्रचलित असलं की ते काय होतं? मोठ्या प्रमाणात आढळलं जातं. जशी की एखादी इंस्टाग्रामवर रील असली, एखादं गाणं असलं, ते काय करतात कोणी कोणी तेच एक गाणं घेऊन खूप सारे जण व्हिडिओज बनवतात, खूप साऱ्या रील्स बनवतात. म्हणजे जे काय आहे ते जे गाणं आहे ते काय आहे? प्रचलित आहे, प्रीव्हॅलंट आहे. म्हणून ते गाणं घेऊन घेऊन परत परत सगळे व्हिडिओज बनवतात, त्याला म्हटलं जातं प्रीव्हॅलंट. म्हणजे जे प्रचलित आहे आणि मोठ्या प्रमाणात आढळल्या जातं त्याला म्हटलं जातं प्रीव्हॅलंट. मराठीमध्ये काय होतं मग? प्रीव्हॅलंट म्हणजे प्रचलित, चालू, मोठ्या प्रमाणावर आढळणारी. ओके, सो मिनिंग आहे प्रीव्हॅलंटचं वाईड स्प्रेड ऑर कॉमनली ऑकरिंग. म्हणजे स्वतः प्रचलित, चालू, मोठ्या प्रमाणावर आढळणारे. सिनोनिम्स आहेत वाईड स्प्रेड, कॉमन आणि डॉमिनंट. आणि अँटोनिम्स आहेत रेअर आणि अनकॉमन. ओके, सिनोनिम्स आहेत प्रीव्हॅलंटचे वाईड स्प्रेड, कॉमन आणि डॉमिनंट. आणि अँटोनिम्स आहेत रेअर आणि अनकॉमन. सेंटेन्स काय आहे? सो करप्शन वॉज प्रीव्हॅलंट इन द सिस्टीम. म्हणजेच काय आहे तर अर्थव्यवस्थेत भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होतो. काय आहे? करप्शन वॉज प्रीव्हॅलंट इन द सिस्टीम म्हणजे व्यवस्थेत भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होतो. नेक्स्ट वर्ड आहे ॲडवर्स. सो ॲडवर्सचं मिनिंग आहे हार्मफुल ऑर अनफेवरेबल. म्हणजे जे काय आहे प्रतिकूल आहे किंवा प्रतिकूल परिस्थिती आहे त्याला म्हटलं जातं ॲडवर्स. ओके, जे विरुद्ध आहे. सो ॲडवर्सचं मिनिंग काय होतं मराठीमध्ये? प्रतिकूल, विरुद्ध, प्रतिकूल परिस्थिती. ओके, सो ॲडवर्सचं मिनिंग आहे हार्मफुल ऑर अनफेवरेबल. म्हणजेच काय होतं? प्रतिकूल, विरुद्ध आणि प्रतिकूल परिस्थिती. सिनोनिम्स आहेत अनफेवरेबल, हार्मफुल आणि हॉस्टाईल. आणि अँटोनिम्स आहेत फेवरेबल आणि बेनिफिशियल. सेंटेन्समध्ये यूज बघूया. द प्रोजेक्ट फेस्ड ॲडवर्स वेदर कंडिशन्स. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये असा अर्थ होतो प्रकल्पाला प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागला. द प्रोजेक्ट फेस्ड ॲडवर्स वेदर कंडिशन म्हणजे प्रकल्प, प्रोजेक्ट. ओके, प्रकल्पाला प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागला. आणि लास्ट वर्ड आहे आर्बिट्ररी. ARBITRARY, आर्बिट्ररी. सो आर्बिट्ररी म्हणजे काय होतं? बेस्ड ऑन रॅन्डम चॉईस रॅदर दॅन रिझन. म्हणजे जे काय आहे रॅन्डमली चॉईस केले गेलेलं आहे काही रिझन नसताना त्याला म्हटलं जातं आर्बिट्ररी. म्हणजेच काय आहे तर स्वइच्छा किंवा मनमानी करणे त्याला काय म्हटलं जातं? आर्बिट्ररी असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये आर्बिट्ररी म्हणजे काय होतं? अनियंत्रित, अहेतुक, लहरी,
स्वेच्छा किंवा स्वच्छ, मनमानी, स्वच्छंदी आणि जुलमी. सो आर्बिट्ररी म्हणजे होतं बेस्ड ऑन रॅन्डम चॉईस रॅदर दॅन रिझन, म्हणजेच अनियंत्रित, अहेतुक, लहरी, स्वेच्छ, मनमानी, स्वच्छंदी आणि जुलमी. सिनोनिम्स आहेत रॅन्डम, इररॅशनल आणि कॅप्रिशियस, आणि अँटोनिम्स आहेत लॉजिकल, सिस्टमॅटिक आणि रिझन. ओके, सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे, द डिसिजन अपियर्ड आर्बिट्ररी अँड अनजस्ट, म्हणजेच काय होता अर्थ, तर निर्णय मनमानी आणि अन्याय वाटला. ओके, निर्णयात जे आहे ते मनमानी आणि अन्याय वाटला, असं सेंटेन्सचा अर्थ होतो. परत एकदा हे 10 वर्ड जे आहे वोकॅब्युलरीचे परत एकदा तुम्ही वाचून घ्या, नोट डाऊन करून घ्या. सिनोनिम्स, अँटोनिम्स, जे पण मी तुम्हाला इंग्लिशमध्ये मिनिंग सांगितलेले आहे ते मराठीमधले मिनिंग सुद्धा नोट डाऊन करून घ्या. आधी इंग्लिशमधले मिनिंग वाचायचे, नंतर त्याच्यावरून स्वतःच्या मनाने बघायचं की याचं काय होऊ शकतं मिनिंग, आणि नंतर मग जे मी तुम्हाला मराठीचे मिनिंग सांगितलेले ते एकदा वाचून घ्यायचे, त्यामुळे तुम्हाला आणखी लक्षात राहील. जसं की आता नोटिफिकेशन्स निघेल, तलाठीचे नोटिफिकेशन्स निघेल, आणि आता जसे हायकोर्टचे निघालेले आहे, त्याकरता तुम्हाला इंग्लिश हे फार इम्पॉर्टंट आहे आणि इझी पडेल तुम्हाला हे वोकॅब्युलरी. जर तुम्ही दररोज वाचत गेले तर दररोज 10 वर्ड तरी वाचायचे आणि स्वतःच्या मनाने त्याचे सेंटेन्सेस सुद्धा तयार करत चालायचे. त्यामुळे तुम्हाला कळेल की हा वर्ड त्या सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात आलेला आहे, किंवा त्या सेंटेन्समध्ये त्या वर्डचं काय मिनिंग घेतलेलं आहे. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.